महिन्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे। तांत्रिक कारणामुळे किंवा ई-केवायसी प्रक्रिया अभावी ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी ही बातमी। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हप्ते मिळाले नव्हते, त्यामुळे अनेक ठिकाणी या बहिणी आक्रमक झाल्या होत्या। जिल्हा कार्यालयावर अनेक बहिणींनी लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी समोर येते। लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे। होय, कारण ई-केवायसी करूनही हजारांहून अधिक महिलांना डिसेंबरचे 1,500 रुपये मिळालेलेच नाहीत। 31 डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करताना शासकीय नोकरदार या पर्यायावर चुकून क्लिक केल्यामुळे हा लाभ बंद झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन फेर तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ई-केवायसी मध्ये दुरुस्तीची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, आता लाडक्या बहिणींची केवायसी पुन्हा सुरू झाली आहे आणि लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3 हप्ते 4,500 रुपये आजपासून आपल्याला पाहायला मिळू शकतात। वाटप हे कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतं। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, आपल्याकडून हे काम होता कामा नये, कारण हे जर तुम्ही काम केलं नाही, आता मी पुढे तुम्हाला 2 महत्त्वाची कामं सांगणार आहे, तर तुम्हाला कुठलाही हप्ता येणार नाही। पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे ई-केवायसी। बघा, आता ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी करताय, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकताय, ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकताय। ऑनलाईन करताना तुम्हाला हे 2 प्रश्न विचारले जातात। ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेत कार्यरत आहेत का? इथं नाही असा पर्याय निवडायचा आहे। नाही असा पर्याय निवडायचा आहे। दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा सरकारच्या सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत का? तर हे तर सुद्धा तुम्हाला नाही असं निवडायचं आहे आणि खालचं चौकट आहे त्याच्यात क्लिक टिक मार्क करून खाली सबमिट करा हे बटन आहे, त्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहा, हे 2 तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केवायसी करत आहे। बघा, भरपूर लाडकी बहिणी तर चुकत आहेत, इथं आहे असा पर्याय निवडत आहे, तर असं करू नका। इथं नाही असाच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। आणि आता तुमचं काय होईल, पुन्हा एकदा ई-केवायसी चुकेल आणि तुमचं नाव पात्र लाभार्थीतून बाहेर पडेल आणि मग तुम्हाला कधीही हप्ता हा इथून पुढे मिळणार नाही। त्यामुळं पटकन ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करताना हा व्हिडिओ आहे, हा स्क्रीनशॉट काढून ठेवा। इथं जो तुम्हाला हे नाही हा ऑप्शन निवडायचा आहे, कायम लक्ष ठेवायचं आहे आपल्याला। इथं काय करायचं आहे, नाही हा पर्यायच निवडायचा आहे। खाली चौकट आहे, त्या चौकटीत क्लिक करून तिथं उपरोक्त बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असूनही खोट्या वेळेस कारवाई पात्र राहिले असं तिथं आहे, तिथं टिक मार्क करायचं आणि सबमिट करायचं आहे। बघा, तुमच्या घरी जर कुणी असेल गव्हर्नमेंटमध्ये, तर तुम्हाला आहे असं सिलेक्ट सुद्धा करावं लागेल, कारण जर तुमच्यात नसेल तर तुम्ही नाही म्हणा, असेल तर आहे असं करू शकता। परंतु जर तुम्ही आहे असं निवडलं तर तुमचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला इथं जाणून घ्यायचं आहे। पहा, ही ऑनलाईन पद्धतीने केवायसी करू शकता, तसंच तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा केवायसी करू शकताय। ऑफलाईन पद्धतीने केवायसी करताना तुम्हाला अंगणवाडीकडे जायचं आहे। आदित्य तटकरे मॅडमनी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी दिली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आजपासून आपल्याला खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण अखेर त्यांच्या खात्यामध्ये आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 3 हप्ते एकत्रित 4,500 रुपये येणार आहेत। होय, 3 हप्ते त्यांच्या मोबाईलवरती आता एकदम मेसेज येणार आहेत। त्यामुळे वाटपाला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। आज आपल्याला ठीक दुपारून 12:30 वाजच्या पुढे आपल्याला हे वितरण पाहायला मिळणार आहे, कारण पहिला टप्पा हा आजपासून सुरुवात होणार आहे। आज आहे शुक्रवार 13 फेब्रुवारी आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती तुम्हाला खटाखट 2 ते 3 मेसेज यायला सुरुवात होतील। पहा, आता हे वितरण आजपासून सुरुवात होणार आहे, म्हणजे काय सरसकट वाटप होणार असं नाही। पहिल्या टप्प्यात जवळपास 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं ई-केवायसी आणि सगळं पूर्ण झालेलं आहे। तर अशा लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम पैसे मिळतील। पहिला टप्पा सुरू झालेला आहे, उद्या दुसरा टप्पा होईल, परत तिसरा, एकूण 5 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे, कारण 3 महिन्यांचे हप्ते एकत्र देणार असल्यामुळं तिथं 5 टप्पे होणार आहेत। आता लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी नसणार त्यांना हप्ता मिळणार नाही।
त्यांचं नाव पात्र लाभार्थीतून बाहेर काढण्यात येणार आहे. त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला पुढे 2 मिनिटात सांगतोय. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा. खूप महत्त्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती इथं एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनल सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात अगोदर एकमेव माहिती देणारं चॅनल आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये मला सांगा कोणाकोणाला ई-के-वाय-सी मध्ये काही प्रॉब्लेम आलाय का, ई-के-वाय-सी कोणी केली आहे आणि कोणाकोणाला किती आतापर्यंत हप्ते मिळालेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे. आता तुम्हाला मी हे सांगणार आहे की वेळापत्रक कसं डिक्लेअर झालेलं आहे. बघा, वेळापत्रकानुसार पहिल्यांदा 8 जिल्ह्यांमध्येच वाटप होणार आहे आणि 8 जिल्ह्यामध्ये सुद्धा काही सरसकट वाटप होणार नाही. तिथं ज्या पात्र लाभार्थी बहिणी असतील अशाच बहिणींना तिथं लाभ सुद्धा पहिल्यांदा मिळणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुणे आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, धुळे आहे, जालना आहे, सोलापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे आणि अजून पुढे सातारा आणि सांगली आणि सोबत कोल्हापूर असे 8 ते 9 जिल्हे सुरुवातीला वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर काही मोजक्याच 7 ते 8 बँकेमध्ये वाटप होणार आहे, जसं की SBI असेल, पोस्टाचं खातं असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, काही खाजगी बँका आहेत. तर तुम्हाला कमेंट करायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं आपल्याला सांगायच्या आहेत. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आपण सरकार कडे कुठलीही प्रकारची मागणी ही आपण करू शकणार नाही. कारण काय होतंय, तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय परंतु कमेंट करत नाही, व्हिडिओ लाईक करत नाही. त्यामुळं काय होतंय, तुम्हाला काय अडचण आहे का हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि सरकारला आपण काय मागणी करणार हा एक एकदम मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा असतो. त्यामुळं जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही की दादा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम, आता भरपूर लाडक्या बहिणींनी काल सांगितलं की दादा ई-के-वाय-सी चालू होत नाही, काय करायचं, थोडा वेळ थांबू शकताय, ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करू शकता. कारण सर्व्हरवरती लोड येतोय, 2.5 कोटी लाडक्या बहिणी एकदम सर्व्हर वेबसाईट ॲक्सेस करतायत, त्यामुळं त्यांना थोडा प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळं सकाळच्या वेळेत तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत सकाळच्या वेळेत तुम्ही ही के-वाय-सी करू शकता किंवा संध्याकाळी 10च्या पुढे सुद्धा ई-के-वाय-सीला तयारी करू शकता. कारण ह्या टाईममध्ये लोक आपापल्या कामात व्यस्त असतात किंवा इतर कामात व्यस्त असतात, त्यामुळं सर्व्हरवरती लोड येत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या त्यांनी काय करायचं, तर त्यांनी पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज करायचा आहे आणि अंगणवाडीमध्ये जाऊन सुद्धा त्यांना सांगायचं की मला पुन्हा लाडकी बहिणीचा लाभ सुरू करण्यासाठी जो फॉर्म मिळतो तो फॉर्म द्या. कारण त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकताय की माझं असं आहे, मी कुठल्याही प्रकारच्या इतर योजनेचा लाभ घेत नाही वगैरे वगैरे, आणि तिथं तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरणार नाही, पुनर्अर्ज पडताळणी तुमची होणार नाही, तोपर्यंत तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये येणार नाही आणि तुम्हाला इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाडकी बहिणीचा हप्ता हा मिळणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या लाडकी ताईचं, आईची, मावशीची सगळ्यांची योजना सुरू राहावी, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्समध्ये त्यांना सुद्धा सांगा की कोणाकोणाची के-वाय-सी झाली आहे, किती हप्ते मिळाले आहेत, सगळं सांगा. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.